वर्ग 12वा विषय मराठी उपयोजित मराठी 3 अहवाल स्वाध्याय प्रश्न पहिला अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर कोणत्याही संस्थेच्या कार्यक्रम सभांची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. कार्यक्रम किंवा समारंभाच्या प्रत्यक्ष सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत सर्व बाबींच्या नोंदी अहवालात केलेल्या असतात. अहवालात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश असतो. कोणत्याही संस्थेसाठी अहवाल लेखन दस्तऐवज मानले जाते. संस्थेच्या भविष्यकालीन नोंदीसाठी अहवाल लेखन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादीनुसार अहवाल लेखनाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार अहवाल लेखनाचा आराखडा भिन्न असू शकतो. अहवालातील नोंदी अचूक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अहवालाची विश्वसनीयता होय. अनेक गुंतागुंतीच्या समस्येत अहवालाचा पुरावा म्हणूनही वापर करता येतो. अहवाल निष्पक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा असतो. प्रश्न दुसरा अहवालाची आवश्यकता लिहा. उत्तर अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीक-सारीक गोष्टींची नोंद अहवाल लेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या सहाय्याने भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतरित्या प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल तर आरंभी त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते. प्रश्न तिसरा वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे हे विधान स्पष्ट करा. उत्तर अहवालात कार्यक्रमातील घटनांची विश्वसनीय नोंद असते. संस्थेच्या सभा, कार्यक्रमांचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी मान्यवरांचे विवेचन, प्रतिसाद, समारोप इत्यादींचा तपशील क्रमाक्रमाने अहवालात सांगितलेला असतो. जसे घडले तसे सांगितले असे अहवालाचे स्वरूप असते. काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार या बाबींचा अहवालात समावेश नसतो. वस्तुनिष्ठपणे घटनेचे वर्णन अहवालात केलेले असते. अहवाल कुठल्याही संस्थेचा असो वा कुठल्याही कार्यक्रमाचा सर्वांमध्ये एक सामायिक वैशिष्ट्य असते ते म्हणजे निपक्षपातीपणा. अहवाल लेखकाला स्वतःच्या मर्जीनुसार लेखन करता येत नाही. त्या सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय अनुभव, पाहिले, ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात करणे आवश्यक असते. अहवालानुसार संस्थेच्या भविष्यातील नियोजनाचा आराखडा निश्चित होत असतो. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अहवालाचा उपयोग होत असतो. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. प्रश्न चौथा अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. 1. वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. उत्तर एखाद्या घटना, प्रसंगाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल होय. अहवाल लेखनात संस्थेच्या कामकाजाचे प्रतिबिंब उमटत असते. भविष्यातील निरनिराळ्या योजनांच्या नियोजनासाठी अहवाल आवश्यक असतो. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा विषय, तारीख, वेळ, ठिकाण, सहभागी मान्यवर, लोकांचा सहभाग, प्रतिसाद, निष्कर्ष, सांख्यिकीय माहिती इत्यादी अनेक बाबींच्या नोंदी केलेल्या असतात. त्या नोंदी वस्तुनिष्ठ असणे आवश्यक असते. अहवालात नोंदविलेल्या माहितीच्या बाबतीत संदिग्धता असून चालत नाही.
अहवालातील वाक्यरचना स्पष्ट असणे आवश्यक असते. सहज अर्थबोध होणे अभिप्रेत असते. माहितीचे स्वरूप सुस्पष्ट असावे. अहवाल लेखकाला स्वतःच्या विचारांचा परामर्श अहवालात घेता येत नाही. कार्यक्रम प्रसंगी जे जे घडले आणि जे जे पाहिले ऐकले त्याचे खरे रूप अहवालात येणे प्रधान असते. 2. शब्दमर्यादा. उत्तर: अहवालाच्या विषयावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. स्थानिक पातळीवरील अहवाल आकाराने लहान असतात. शब्दमर्यादा आटोपशीर असते. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा यांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवालाची शब्दमर्यादा कमी असते. कार्यक्रमाचा संपूर्ण गाभा अहवालात मांडायचा असल्याने शब्दमर्यादा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. अहवालात कार्यक्रमातील घटनांचे वर्णन पाल्हाळिक असू नये. एकाच मुद्द्याची पुनरावृत्ती असू नये. एखाद्या समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. अशा अहवालात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3 ते 4 पृष्ठांचा असू शकतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. 3. पक्षपातीपणा. उत्तर: कोणत्याही अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निपक्षपातीपणा होय. अहवाल लेखन कुठल्याही एककल्ली विचारांचा अवलंब करीत नसते. अवास्तव व्यक्ती, घटना यांच्या वर्णनाला अहवालात स्थान नसते. अहवाल घडलेल्या कार्यक्रमाचा आरसा असतो. त्यामुळे अहवालात कुठल्याही अतार्किक, कल्पनारम्य गोष्टींना स्थान नसते. अहवाल लेखकाला स्वतःच्या विचारांचे रोपण अहवालात करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हे अहवालाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. निपक्षपातीपणा अहवालात केंद्रस्थानी असतो. प्रश्न 5. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या 2 बाबी सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: अहवाल लेखन ही एक कला आहे. अहवाल लेखन तांत्रिकपणे करणे आवश्यक असले तरी अहवालाच्या भाषेत लालित्यपूर्णता आणता येऊ शकते. अहवाल लेखनात 2 महत्त्वपूर्ण बाबींचा विचार विस्तृतपणे करता येऊ शकतो. 1. अहवाल लेखकाचे भाषेवरील प्रभुत्व. अहवाल लेखकाचे भाषेवर प्रभुत्व असणे महत्त्वाचे असते. अहवालात घडून गेलेल्या घटनेचे शब्दरूपात सजीव आणि बोलके चित्र उभे करण्याची कला अहवाल लेखकाकडे असणे आवश्यक असते. अहवाल सादर केला जातो, त्यामुळे वाचन करणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच महत्त्व आहे. वाचक लक्षात घेऊन अहवालाची भाषा सहज, सोपी, चटकन अशी लक्षात येईल अशी असावी. अतिशयोक्तीपूर्ण वर्णन नसावे. अहवाल लेखकाला विशिष्ट पारिभाषिक शब्द, संज्ञा इत्यादींची माहिती असली पाहिजे व योग्य ठिकाणी तिचा उपयोग करता आला पाहिजे. अहवाल लेखनात भाषेतील शब्दांचे संदर्भानुसार उपयोजन माहीत नसेल तर मजकुराचा अर्थ भेद होऊ शकतो. एखाद्या कार्यक्रमाच्या अहवालात प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा वाढवली या वाक्यरचनेऐवजी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा केली अशी वाक्यरचना जर लिहिली गेली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. 2. सारांशरूप. अहवाल हा कार्यक्रमाचा गाभा असतो. कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम संक्षिप्तपणे कागदावर अहवालाच्या माध्यमातून चित्रित केला जात असतो. सर्व घटना, प्रसंग शब्दात मांडणे शक्य नसते. कार्यक्रम प्रसंगी घडलेल्या घटनांचा क्रमबद्ध रीतीने सारांश रूपाने आढावा घेण्याचे काम अहवाल करीत असतो. अहवाल लेखनात पाल्हाळ असता कामा नये. मोजक्या परंतु नेमक्या घटनांची समर्पक शब्दात मांडणी करता येणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ, महाविद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेच्या अहवाल लेखनात पारितोषिक प्राप्त. विद्यार्थ्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे नावासहित उद्धृत करणे अपेक्षित असते. सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण भाषण नमूद करणे योग्य नाही. सारांश रूपाने विषय मांडणी करणे अभिप्रेत असते. प्रश्न 6. पुढील विषयावर अहवाल लेखन
अहवालाचे लेखन करा. 1. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन. उत्तर. तर या पद्धतीने तुम्ही अहवालाचे लेखन करू शकता. एकलव्य कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय धुळे वार्षिक स्नेहसंमेलन 2022-2023. अहवाल. शनिवार दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री सुरेश गित्ते यांनी भूषवले होते. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ तू बुद्धी दे, तू तेज दे या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वी विज्ञान शाखेतील ज्योती काळे या विद्यार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्राध्यापक सागर घुगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्राध्यापक दीप्ती राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. सर्वांच्या सत्कारानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश देशपांडे यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडाविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व अध्यापकांचे कामाचे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या 11वी अ मधील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांमधील निवडक विद्यार्थ्यांना मिळून राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाटिका सादर केली. लागोपाठ समूह नृत्य आणि एकल गीत गायन मिळून 4 सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डबिंग क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. संभाषण कौशल्यासोबत वाचनाचे महत्त्वही सांगितले. प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने आवाजातील वैविध्य विद्यार्थ्यांना दाखवले. यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वात अधिक गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये महाविद्यालयाची नाममुद्रा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले होते. वादविवाद, कविता वाचन, वक्तृत्व, निबंध, टी-शर्ट, पेंटिंग या स्पर्धांची पारितोषिके अनुक्रमे वितरित करण्यात आली. दरवर्षी स्नेहसंमेलनात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार. 12वी अ कला शाखेच्या कपिल बोरसे या विद्यार्थ्यांना 2022-2023 या वर्षातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात माननीय श्री सुरेश गित्ते यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रत असणारी मायेची भावना सांगितली. सामाजिक कार्यातील अनेक उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना सदैव सामाजिक प्रश्नांची जाणीव करून दिली. पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी मंदार भावे आणि अश्विनी भोसले यांनी केले. प्राध्यापक माणिक कडे यांनी सर्वांचे आभार मानले. 3 तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 2. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम. उत्तर. एकलव्य शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय परभणी. जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण कार्यक्रम. अहवाल. दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक पर्यावरण दिन बुधवार दिनांक 5 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
वृक्षारोपण कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शीतल शिंदे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. शहरातील पर्यावरणप्रेमी आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी माननीय अर्जुन देशमुख यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापक, शहरातील निमंत्रित नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या गुलाब फुलाच्या रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर अनिल राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात नमूद केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आकाश परांजपे यांनी पाहुण्यांना शाल आणि तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. 12वी कला शाखेचे विद्यार्थी मरमणी बडे हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे माननीय श्री अर्जुन देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाची माहिती सांगितली. वेगवेगळ्या वृक्षांची नावे, उपयोग सांगितले. वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेले.